नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संयुक्त पूर्व परीक्षा गट क ची जाहिरात प्रसिद्ध झाली। त्याचबरोबर त्यांनी काही परीक्षेच्या तारखाबाबत या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत। ते वेळापत्रक या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरळ सेवा व महानगरपालिका भरती 2025 नावाने एक बॅच मी या ठिकाणी अनाउन्स करतो की आपले विद्यार्थी बांधव या ठिकाणी अभ्यास करत असताना त्यांना कंबाईन सिलेबसवरती बॅच या ठिकाणी आपल्याला आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती देऊ केलेली आहे। फक्त 999 रुपयाची फी आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी, इंग्रजी, सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्तेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। आपण काय करायचे, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। त्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती 2025 या नावाने ही बॅच या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे। आपण या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आमच्या टीमशी संपर्क साधल्यास आपल्या काही अडचणी असतील तर आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया। जे काय आयोगानं प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे बघा 6 ऑक्टोबर 2025 ला, त्याच्याबाबत आपण बोलतोय। काय म्हटलं या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्याबद्दल मी तुम्हाला एक 4च पॉइंट आहे, ते 4 पॉइंट मी तुम्हाला अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी या ठिकाणी पुढील वर्षामध्ये जी काय परीक्षा घेतली जाते त्याच्याबाबतचे काही वेळापत्रक या ठिकाणी अंदाजित वेळापत्रक या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये प्रसिद्ध केलं जातं। पण सदरचे वेळापत्रक प्रसिद्ध करत असताना जे काही आयोगाच्या स्पर्धा परीक्षा असतात ते काही इतर आयोगाच्या व स्पर्धा परीक्षा येणाऱ्या इतर संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत ना, या गोष्टी विचारात घेऊनच या ठिकाणी ते वेळापत्रक निश्चित केलं जातं। पण शासनाकडून संबंधित संवर्ग पदासाठी विहित वेळेत मागणी पत्र जे काय आहे ते प्राप्त होईल का नाही होईल, हे आपल्याला वेळेतच प्राप्त होईल का नाही होईल यावरती काही गोष्टी बऱ्यापैकी या अंदाजावरती हे वेळापत्रक या ठिकाणी डिझाईन केलेलं असतं। ठीक आहे, परंतु शासनाकडून विहित वेळापत्रक मागणीपत्र प्राप्त जर झालं नाही, नियोजित वेळेत जर जाहीर मागणीपत्र प्राप्त झाले नाही, नियोजित वेळेत जाहिरात प्रसिद्ध करणे व परीक्षेचे आयोजन करणे हे शक्य होत नाही। म्हणजे जे काही मागणीपत्र ते जर वेळेत जर आले नाहीत तर जे काही दिलेलं वेळापत्रक आहे ते कोलमडण्याची शक्यता असते। जर ते नियोजित वेळेमध्ये मागणीपत्र जर आम्हाला प्राप्त झालं तर आम्ही नियोजित वेळेमध्येच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू किंवा प्रसिद्ध होते असं त्यांना म्हणायचं आहे। हे शक्य कधी होतं, मागणीपत्र प्राप्त होत आहे त्याच्या वेळेमध्ये शक्य होतं। सन 2025 चे स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक हे 22 नोव्हेंबर 2024 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलं होतं। पण सदर जे काय वेळापत्रकानुसार परीक्षांचं आयोजन करण्याचा आयोगाकडून काटेकोरपणे प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे हे वेळापत्रक कारणास्तव उमेदवारांचे हित विचारात घेता आणि काही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सुधारित दिनांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तरी वेळापत्रकातील सर्व परीक्षा सन 2025 मध्ये घेण्यात आलेल्या आहेत। त्यांचं काय म्हणणं की जे काही वेळापत्रक दिलेलं होतं त्यातल्या सगळ्या परीक्षा आम्ही 2025 मध्ये घेण्यात आलेल्या आहेत। आता विद्यार्थ्यांचं हित घेऊन काय परीक्षा पुढे गेल्या मागे गेल्या, पण परंतु तरी सुद्धा 2025 मध्येच या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत। सन 2025 मध्ये आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांची माहिती जे काय परिशिष्ट 1 त्यांनी प्रसिद्ध केलंय, आता ते आपल्याला माहिती कोणत्या झालेत कोणत्या बाकी आहेत। ठीक आहे, चला 2025 च्या अंदाजित वेळापत्रकातील काही दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायाधीश दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा ही 2024 ची परीक्षा शासनाच्या सूचनेनुसार स्थगित ठेवण्यात आलेली आहे। शासनाचा काय विषय असेल त्यामुळे ती स्थगित ठेवण्यात आली त्याच्याबद्दल। आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती बघा, आयोगाच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी नियोजित वेळी घेण्यात येणार होती। तथापि सदर कालावधी राज्यातील पूर परिस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ती परीक्षा या ठिकाणी सुधारित दिनांक म्हणजे रविवार दिनांक 9 नोव्हेंबरला या ठिकाणी घेण्यात येणार आहे या पत्रकामध्ये। आणि पहिलं बी पण एक शुद्धीपत्रक काढलं होतं त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं। बघा त्या अनुषंगाने 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणारी महाराष्ट्र, बघा लक्षात घ्या, 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे
कोणती राज्यसेवेची जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ती, परंतु दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणारी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल. लक्षात असू द्या 21 डिसेंबर लक्षात असू द्या, डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. कोणती? महाराष्ट्र गट ब. बघा गट ब कंबाईन ग्रुप बी, गट ब ग्रुप बी ची 21 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार होती. आयोगाच्या वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाकडून देखील सदर दिवशी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याने आयोगास उपकेंद्र मिळण्यास अडचणी विचारात घेता सदर परीक्षा ही सदर परीक्षा रविवार दिनांक 4 जानेवारी. बघा ग्रुप सी कधी होणार आहे? 4 जानेवारी. ग्रुप सी परीक्षा कधी होणार आहे? 4 जानेवारी. तुम्हाला दिसतंय ना ग्रुप सी कधी आहे आणि ग्रुप बी कधी आहे? लक्षात घ्या, ग्रुप सी आणि ग्रुप बी कधी आहे बघा. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, ग्रुप सी कधी आहे बघा. ग्रुप म्हणजे कंबाईन गट ब 21 डिसेंबर, कंबाईन गट क 4 जानेवारी. तारखा लक्षात असू द्या, 4 जानेवारी या सुधारित दिनांकास घेण्यात येईल. उपरोक्त दोन्ही परीक्षांसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी संबंधित दिनांकांची नोंद घ्यावी असं आव्हान या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शुद्धपत्रकामधून करण्यात आलेलं आहे. आणि ते शुद्धपत्रक आपल्यासमोर या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे परीक्षेच्या तारखा. या तारखा आपली शेवटची डेडलाईन समजून, शेवटची संधी समजून अभ्यास करा आणि पूर्व परीक्षा पास व्हा. आणि मुख्य परीक्षेचा आपल्याला या परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्याला यश चिंतितो आणि थांबतो. धन्यवाद.